नमस्कार माझ्या ट्रेडर मित्रांनो, कसे आहात? आशा करतो तुम्ही सर्व उत्कृष्ट असाल. सिस्टम ट्रेडरच्या या एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये मी सी ए चेतन मुकल तुमचं स्वागत करतो. 2024 ची सुरुवात खूप छान झालेली आहे. आशा करतो तुमची सुरुवात खूप छान झालेली असेल. माझं 2024 एकदम बँग ऑन सुरू झालेलं आहे. सो ह्या चॅनलवर आता इथून पुढे प्रत्येक विकेंडला सॅटर्डे संडेला 2 व्हिडिओज येत जाणार आहेत. लर्निंग व्हिडिओ रिलेटिंग टू ट्रेडिंग. पण त्यात जो सॅटर्डेचा व्हिडिओ असेल त्यात मी माझा पास्ट वीकचा परफॉर्मन्स तुम्हाला दाखवेल. तो आयदर प्रॉफिट असो लॉस असो मी तुम्हाला ॲक्च्युअल दाखवेल. त्यानंतर मी कॅपिटल किती यूज केलं, कसे ट्रेड घेतले, कसे ती पोझिशन मॅनेज केली किंवा प्रत्येक दिवशी किती प्रॉफिट लॉस झाला, रिस्क रिवॉर्ड मी कसा केला ते मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर नेक्स्ट वीकचा जो काही माझा व्ह्यू असेल, पूर्ण वीकचा एक व्ह्यू असेल माझा ओव्हरऑल मार्केट बेसिसवर, सेंटिमेंटच्या बेसिसवर, तो मी तुम्हाला व्ह्यूज देईल. त्यानंतर जो संडेचा व्ह्यू असेल तो संडेचा जो व्हिडिओ असेल त्यात मी एक सिरीज चालू करतोय, ट्रेडिंग फॉर बिगिनर टू ॲडव्हान्स. यात जे काय आहे मी एक लर्निंग सिरीज चालू करणार आहे. त्या सिरीजमध्ये असेल जो रॉ व्यक्ती असेल ज्याला ट्रेडिंगबद्दल काही माहीत नाही तो सुद्धा ट्रेडिंग करू शकेल अशा पद्धतीने मी त्याला बेसिकपासून त्या ॲडव्हान्सपर्यंत आपण गोष्टी शिकवणार आहेत. या प्रोसेसला थोडा वेळ लागणार आहे, तुम्हाला प्रोसेससाठी वेळ द्यावा लागणार आहे, तरच तुम्ही ट्रेडिंगवर काम करू शकता आणि तुम्ही ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. सो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करा, चॅनलसोबत सबस्क्राईब करा आणि मी डेली यूट्यूब लाईव्ह करणार आहे. लाईव्ह मी तुम्हाला ट्रेड घेऊन दाखवणार आहे. मी कशी माझी पोझिशन मॅनेज करतो, कसा मी लॉसवरला लवकर एक्झिट करतो, प्रॉफिटच्या ट्रेडला होल्ड करतो किंवा कसा प्रॉफिट बुक करतो, मी किती पॉईंट्स बुक करतो, माझी ट्रेडिंगची स्टाईल काय, या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला माझ्या चॅनलसोबत कंटिन्यू करायला लागेल आणि तुम्ही जर कंटिन्यूस फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या ट्रेडिंगमध्ये मागच्यापेक्षा ग्रोथ होऊ शकते याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. बिकॉज मी मागील 4 ते 5 वर्षापासून ट्रेडिंग करतो. बेसिकली ट्रेडिंग मी त्या आधीपासून करतो, पण ऑप्शन ट्रेडिंग आणि ॲज अ फुल टाईम ट्रेडर म्हणून मी 2020 नंतर काम करतोय. त्यात मी खूप काही लॉस सफर केले. जो काही माझा अनुभव होता 5 वर्षात, जे काही अप्स अँड डाऊन आले माझ्या ट्रेडिंग करिअरमध्ये, मी ते सगळं तुम्हाला ॲक्च्युअल फॅक्ट दाखवेल. काही गोष्टी आपण डिस्कस, काही गोष्टी तुम्हाला मी शेअर करेल, काही माझे प्रॉफिट लॉसेस एक्सेट्रा, माझी P&L शो करेल, माझी ग्रोथ कशी होती, मी किती फंड इन्फ्यूज केला, मी सुरुवात कशी केली, माझी ट्रेडिंग जर्नीची सुरुवात कशी झाली त्याबद्दल मी सांगेल. आणि मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. सो मला ट्रेडिंगची हॉबी कशी माझ्यामध्ये आली आणि मी कसं त्या मार्गाला वागलो मी त्या संदर्भात तुम्हाला सांगेल. सो तुम्ही माझ्यासोबत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलसोबत राहा आणि आता वेळ न घालता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. बिकॉज कालच्या सॅटर्डेला मी हा व्हिडिओ शूट केला आहे, बट थोडे एडिटिंग अँड ऑल थिंग्स बाकी होत्या, त्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही. सो आज ॲज अ संडे मी संडेला व्हिडिओ पोस्ट करतोय. तो हा व्हिडिओ बघा. या संडेला एकच व्हिडिओ येईल, मागचा परफॉर्मन्स आणि माझा नेक्स्ट वीकचा व्ह्यू देईल. पण फ्रॉम नेक्स्ट सॅटर्डे संडे आय अश्युअर्ड यू मी तुम्हाला नक्की 2 व्हिडिओ देईल. सो वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. बघूया माझा 2024चा पहिला हप्ता कसा होता. माझा 2024चा पहिला हप्ता एकदम बँग ऑन सुरू झालेला आहे. आय होप तुम्ही पण न्यू इयरचं रिझोल्युशन केलं असेल. या वर्षात लॉस मेकिंग जे ट्रेडर होते त्यांना प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचे. प्रत्येकाचे गोल असतील, हेल्थ संदर्भात गोल असेल, फायनान्शियल काही गोल असेल, अजून काही लाईफबद्दल गोल असेल, तर ते सर्व तुम्ही अचीव्ह कराल अशी आशा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मी आता लॉग इन करतो. बघूया आपण कसा होता माझा 2024चा पहिला हप्ता. तर मित्रांनो, मी माझं झिरोदाचं लॉग इन केलेलं आहे. बेसिकली मी ऑप्शन ट्रेडिंगसाठी 2 अकाउंट यूज करतो. एक आहे झिरोदा आणि दुसरं आहे धन. त्या व्यतिरिक्त माझे अदर अकाउंट पण आहे, अदर ब्रोकरेज, जसं अपस्टॉकमध्ये माझं अकाउंट आहे, एंजल वनमध्ये माझं अकाउंट आहे. पण हे जे आहे मी ऑप्शन ट्रेडिंगसाठी मोस्टली झिरोदा किंवा धन दोन्ही मला युजर इंटरफेस आवडतं ऑप्शनच्या दृष्टीने, तर मी ते वापरतो. तर धनमध्ये जे आहे 2024 सुरू झाल्यापासून मी एकही ट्रेड केलेलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला ते अकाउंट दाखवत नाही आता. बट इन फ्युचर मी जेव्हा कधी त्याच्यात ट्रेड करेल तर त्यातला जो काही प्रॉफिट अँड लॉस असेल तो मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता आपण झिरोदाचं मी ऑलरेडी लॉग इन केलं आहे, तर मी झिरोदाचा जो ट्रेड घेतलेला आहे पास्ट वीकचा आपण परफॉर्मन्स बघूया. इथे मी प्रोफाईलमध्ये जाऊन कन्सोलला लॉग इन करतोय. ही कन्सोलमध्ये ना माझी अकाउंट व्हॅल्यू आहे. टोटल अकाउंटमध्ये आता जी अकाउंटची व्हॅल्यू आहे ती 3,29,000 आहे. त्यात 18,000 म्हणजे 18-19 हजाराची माझी काही इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे मी याच्यात स्मॉल ETF वगैरे, कधी मुहूर्त ट्रेडिंगला जे बाय करतो ना मी छोटी इन्व्हेस्टमेंट, ती यात ठेवलेली आहे. माझं जे मोठं इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ आहे तो दुसऱ्या अकाउंटमध्ये, तो मी तुम्हाला कधीतरी नक्कीच दाखवेल इन्व्हेस्टमेंटचं. आणि बेसिकली मी अकाउंट सगळे सेग्रिगेट ठेवतो. FNOचं अकाउंट वेगळं, माझं इन्व्हेस्टमेंटचं वेगळं, काही म्युच्युअल फंड असेल ते वेगळे, तर वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग करतो. तर मला ते लक्षात राहत
राहतं बाय द इयर एंड कुठून किती फंड रिलीज झालेला आहे, कसा माझा परफॉर्मन्स, मला ते ट्रॅक करायला इझी जातं. सो तुम्ही पण तसं करू शकता. तर या अकाउंटचं आहे. या अकाउंटमध्ये या अकाउंट मार्जिन जे यूज झालेलं आहे 1,93,000. मी बँक निफ्टीचं जे आहे फ्युचर मंडेसाठी बाय केलेलं आहे. 2 लॉट मी बाय केलेले आहे. त्यात मी मॅक्झिमम 15,000ची रिस्क घेतलेली आहे. तर माझा काही प्रॉफिट होईल किंवा मॅक्स लॉस झाला, जर बँक निफ्टी 500 पॉईंट पण माझ्या अगेन्स्ट ओपन झालं गॅप डाऊन, तरी मला मॅक्झिमम 15,000च्या अराउंड लॉस होऊ शकतो. आणि हा कॅश बॅलन्स हा फ्री बॅलन्स आहे. या अकाउंटवर मी मंडेला समजा मी फ्युचर विकले नाही तर या 1,17,000 पण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर फ्युचर मी विकले तर तो साधारणतः हे 1,93,000 प्लस हे 1,17 म्हणजे ऑलमोस्ट 3,10,000च्या अराउंड माझा फंड फ्री असेल, जो मी ऑप्शन ट्रेडिंगला यूज करणार आहे. मंडेला मी ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करेल, तिचा प्रॉफिट लॉस काय होईल तो मी मंडेला तुम्हाला अपडेट करेल. आता आपण रिपोर्टमध्ये जाऊया आणि माझा परफॉर्मन्स बघूया. पहिले मी इक्विटीचा दाखवतो. इक्विटीत मी काही ट्रेड केला आहे का ते बघूया आपण. मी डेट सिलेक्ट करून घेतो 1 जानेवारी ते 7 जानेवारी. हा इक्विटीचा रिपोर्ट आहे. इक्विटीचा रिपोर्ट बघू शकता. इथे मी काही ट्रेड नाही केलेला. हा जो नेट रिअलाइज जो लॉस दिसत आहे हे AMC चार्जेस जे आहे ना वर्ष सुरुवातीला डेबिट झालेले 88 रुपये, तर ते आहे, ते 88 रुपये आहे. तो काय माझा लॉस नाही. मी तुम्हाला फंड स्टेटमेंट दाखवेल, त्यात तुम्हाला क्लिअर आयडिया येऊन जाईल. आणि हा अनरिअलाइज जो P&L दिसतोय ना, हा 2,19,000चा. मी तुम्हाला जसं बोललो मी काही मुहूर्त ट्रेडिंगसाठी काही इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्याच्यावरचा हा अनरिअलाइज ट्रेड आहे. अनरिअलाइज म्हणजे काय, मी तो अजून बुक नाही केलेला. मी ज्यावेळेस तो सोल्ड आउट करेल त्यावेळेस जो प्रॉफिट लॉस असेल तो मला इथे ॲक्च्युअल दिसेल. अजून मी तो सेल न केल्यामुळे तो माझ्या P&Lला दिसतो. हे बघू शकता. ही ॲक्सिस बँकची क्वांटिटी मी जी ना 2 वर्षापूर्वी लक्ष्मीपूजनला मुहूर्त ट्रेडिंगला बाय केला होता. एकच क्वांटिटी बाय केली. काहीतरी बाय करायचं होतं म्हणून मी एक क्वांटिटी घेतली, पण त्याने इतका भारी रिटर्न दिला. आता ॲक्सिस बँक 1150च्या समथिंग चालू आहे. 25% रिटर्न मला त्या भेटतोय. मला असं वाटतं त्यावेळेस पैसे टाकले असते ना मोठी क्वांटिटी तर चांगले पैसे बनवले असते. हा इंडसइंड बँक जो आहे मी तो एक 2 महिन्यापूर्वी 1 किंवा 2 महिन्याच्या मध्ये बाय केला. आय डोंट नो एक्झॅक्ट द डेट. तर स्मॉल 3 क्वांटिटी बाय केली. त्यात पण 400-450 रुपये प्रॉफिट, ऑलमोस्ट 10%च्या अराउंड रिटर्न चालू. हे जे 3 ETF आहेत ना, मी हे 10,000च्या अराउंड कॉस्टिंगचे ETF जे आहेत ना, हे आता जे लक्ष्मीपूजन झालं त्या 12 नोव्हेंबरच्या आसपास त्यावेळेस मी बाय केलेले 10,000 रुपयाचे ETF बाय केले. पण बाय द ग्रेस ऑफ गॉड मला त्यात पण ऑलमोस्ट 10%चा रिटर्न जो आहे तो ITच्या ETFने दिला आहे. बँक निफ्टीचे जे ETF आहे त्यात 10%चं रिटर्न आहे. आणि निफ्टी तर काय रॅली केली, बुलिश रॅली. मला निफ्टीच्या ETFने इथे 18%चा रिटर्न दिलेला, ऑलमोस्ट 19-20% रिटर्न दिसलेला आहे. सो हे इक्विटीज आहे. पण आपण FNOचं बघूया, जे मी मेनली ट्रेड करतो. आपण ऑप्शनचा रिझल्ट बघूया. इथे डेट आपण ऑलरेडी सिलेक्ट केली. मी इथे क्लिक करतो फक्त, तर बघूया काय होता आपला फर्स्ट वीकचा परफॉर्मन्स. तर मित्रांनो बघू शकता 2024चा पहिला हप्ता खूप छान गेलेला आहे. तुम्ही बघू शकता आउट ऑफ 5 ट्रेडिंग सेशन 5 दिवस मार्केट ओपन होतं. 5ही दिवस मी ट्रेड केलं. 5 मधले 4 दिवस आपले प्रॉफिटेबल आहे. हा एकच रेड दिवस जो आहे तो लॉसमध्ये आहे. तर मी तुम्हाला सांगतो. आणि आपला जो प्रॉफिट झालेला ऑलमोस्ट ग्रॉस प्रॉफिट आपला 80,000च्या अराउंड झालेला आहे. 80,000 प्रॉफिट झालेला आहे. त्यात 17,000 रुपये ब्रोकरेज गेलेले आहे, 16 समथिंग. आणि बघू शकता 3,800 रुपये ब्रोकरेज आणि अदर एक्सचेंज ट्रान्झॅक्शन टॅक्सेस GST STT एक्सेट्रा. तो हे 16-17,000 रुपये चार्जेस गेले. आणि नेट रिअलाइज जो माझ्या घरात आलेला आहे, जो माझ्या हातात आलेला आहे, तो प्रॉफिट आहे आपला 63,500 रुपये. 63,500 रुपये वीकली. नॉट अ स्मॉल अमाऊंट. लोकांचा महिन्याचा पगार असतो. काही जे लेबर करतात त्यांचा 4 महिन्याचा पगार असतो. जे 15,000 जॉब करत असतील त्यांचा तो 4 महिन्याचा पगार आहे. तो 63,000 वीकली. गुड रिटर्न, व्हेरी गुड रिटर्न. आणि मी जे कॅपिटल यूज केलेलं आहे ते कॅपिटलच्या अगेन्स्ट तो खूप छान रिटर्न आहे. 2,45,000च्या कॅपिटलवर ग्रॉसली 80,000 रुपये वीकली आणि 63,000 वीकली. खूप चांगला रिटर्न आहे. यावर आपण डिटेल डिस्कशन करू. याच्यावर म्हणजे किती कॅल्क्युलेशननी किती पर्सेंटेज वाईज रिटर्न निघाला आहे ते पण तुम्हाला सांगतो. पण आता आपण डे वाईज रिटर्न बघूया. पहिल्या दिवशी 1 जानेवारीला वर्षाची सुरुवात मला ग्रीन करायची होती. मी ठरवलं होतं काही झालं तरी माझा पहिला दिवस ग्रीनमध्ये क्लोज करायचा. एक तर एक सायकोलॉजी असते, एक पॉझिटिव्ह थॉट्स असते. वर्षाचा पहिला दिवस आपला चांगला गेला म्हणजे पूर्ण वर्ष चांगलं जाईल. सो त्या थॉट्सवर मी चालू केलं होतं. आणि पहिलाच ट्रेड जो होता माझा बँक निफ्टीचा तो माझा प्रॉफिटमध्ये गेला होता. त्यावेळेस मला 3,000 रुपये दिसले होते आणि मी ठरवलं होतं त्या 3,000 P&L क्लोज करायचं. बट नंतर काही ट्रेड दिसत गेले, तो प्रॉफिट वाढत गेला आणि ऑलमोस्ट त्या दिवशी 12,400 रुपयाचा आपला प्रॉफिट झाला. देन 2 जानेवारी बॅड लक 14,000 रुपयाचा आपला लॉस झालेला आहे. पण त्या दिवशी पण मी प्रॉफिटमध्ये होतो 2 ते 3,000च्या. पण माझं मित्रांनो आता सध्या जे माझं डेली ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉसचे जे टार्गेट ठेवलेलं असतं ना, मी टार्गेट ठेवतो माझा आयदर दिवसाला 10 ते 20,000च्या दरम्यान लॉस असेल, 10 ते 20,000च्या दरम्यान प्रॉफिट असतो. तर त्या दिवशी पण मला 3,000 रुपये प्रॉफिट दिसला होता. 3-3,500 रुपये जो मी बुक केला होता. पण आफ्टर 2-2:15 नंतर मी 1-2 ट्रेड घेतले. त्यात पोझिशन ऑपोजिट गेली आणि मग मी ते स्मॉल लॉसमध्ये बुक
बुक केले कॉस्ट टू कॉस्ट स्मॉल लॉसवर. ऑलमोस्ट त्या दिवशी आपला 1400 रुपयाचा लॉस झाला आहे. देन मित्रांनो 3 जानेवारी चांगला दिवस होता. ह्या वीकचा माझ्या हिशोबाने सर्वात हायेस्ट प्रॉफिट होता. 28,800, ऑलमोस्ट 29,000चा आपण 3 जानेवारीला प्रॉफिट केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर होता 4 जानेवारी पण आपला बॅक टू बॅक चांगला गेला 3 नंतर. 4 जानेवारीला पण आपला ऑलमोस्ट 27,000चा प्रॉफिट झालेला आहे. आणि 5 जानेवारी लास्ट सेशन जो होतं लास्ट वीकचं फ्रायडेला, 5 जानेवारीला माझा ऑलमोस्ट 13,300 मतलब 13,500चा प्रॉफिट झाला. तर ओव्हरऑल तुम्ही बघू शकता 80,000 रुपयाचा टोटल प्रॉफिट झालेला होता वीकमध्ये ग्रॉस. त्यातनं 16-17,000 चार्जेस गेल्यानंतर नेट रिअलाइज पी एंड डील जे आहे 63,000. आणि हे अनरिअलाइज पी एंड डील जे दिसतंय ना सर, ते याचं दिसतंय फ्युचरमध्ये जी काही पोझिशन मी कॅरी केलेली त्याच्यावरचा तो पी एंड डील आहे, तो बुक नाही केला त्यामुळे ते अनरिअलाइजमध्ये दिसतंय. ओके, तर असा होता माझा परफॉर्मन्स. तर याला आपण पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट केलं ना, खूप छान रिटर्न आहे. मी तुम्हाला आता पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट करून दाखवतो. आणि नॉट नेसेसरी हा रिटर्न असाच असेल. हा वीक माझा चांगला होता. आउट ऑफ 5 ट्रेडिंग सेशन 4 ट्रेडिंग सेशन चांगले गेले. पण असं होऊ शकतं नेक्स्ट वीकमध्ये माझे 4 ट्रेडिंग सेशन लॉसमध्ये असतील आणि 1 ट्रेडिंग सेशन प्रॉफिटमध्ये असेल. तर आता मी तुम्हाला फंड स्टेटमेंट दाखवतो. आपल्याला हे तर पी एंड डील बघितलं, आपला अमाऊंट किती क्रेडिट झालेली आहे आफ्टर ब्रोकरेज ते तुम्हाला मी दाखवतोय. बघ स्टेटमेंटवर जातोय मी. इथे इक्विटी, इथे मी सिलेक्ट केली डेट 1 ते डिसेंबर नाही सॉरी 1 जानेवारी ते 7 तारीख बरोबर. 1 हप्त्याचं बँक स्टेटमेंट हे फंड स्टेटमेंट आपण बघतो. फंड स्टेटमेंटला बघू शकता 1 जानेवारीला ओपनिंग बॅलन्स होता, मी जसं सांगितलं तुम्हाला 2,45,000, ऑलमोस्ट 2,45,000 रुपये आपला बॅलन्स होता. आणि क्लोजिंग एक 17 का दिसतोय तो 3,30,000च्या अराउंड पाहिजे. 3,10,000 ऑप्शनचा आणि 20,000 रुपये ते इन्व्हेस्टमेंटचे. एक 17 सांगतो मी तुम्हाला, एक्सप्लेन करतो. तर ते 88 रुपये तुम्हाला मी इक्विटीला दाखवले होते. तो जो आहे तो AMC चार्जेस लावलेले झिरोदाने क्वार्टरली त्यांचे चार्जेस आहेत ते लावलेले आहे बरोबर. 1 जानेवारीला जो आपला प्रॉफिट झाला होता 12,500 त्यात ब्रोकरेज जाऊन मला 10,500 क्रेडिट झालेले बरोबर. 2 जानेवारीला माझा लॉस झाला होता मित्रांनो, 1,400 रुपयाचा लॉस आणि प्लस काही ब्रोकरेज जाऊन 3,000 रुपये डेबिट पडलेले. 3 जानेवारीला जो 28,000चा प्रॉफिट होता त्या अगेन्स्ट आपल्याला 25,500 क्रेडिट झालेले, ऑलमोस्ट तिथे 2,500-3,000 रुपये ब्रोकरेज गेलेला आहे. 4 जानेवारीला सेम 27,000च्या अगेन्स्ट 3-4,000 ब्रोकरेज गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला 23,000 क्रेडिट झालेले. 5 जानेवारीला जो काही आपला प्रॉफिट होता 10-12,000चा, त्या दिवशी ट्रेड जास्त असल्यामुळे ब्रोकरेज जास्त गेला आणि मार्केट थोडंसं सेकंड हाफमध्ये स्पाईक दिला, तिथे मी चांगला प्रॉफिट कमवला. मॉर्निंगला थोडासा नेट टू नेटच चालू होतं, तर ऑलमोस्ट 8,000 रुपये क्रेडिट झाले. आणि हे एक्सपोजर, हे जे स्पॅन मार्जिन दिसतं यात मी जे तुम्हाला बोललो, मी फ्युचरचे 2 लॉट मंडेसाठी कॅरी करतोय, त्यामुळे ते डेबिट पडलेले. मी जसे मंडेला ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करेल ती अमाऊंट रिफ्लेक्ट होऊन जाईल माझ्या अकाउंटला, ते फंड रिलीज होऊन जाईल. असे एक्सपोजर मार्जिन आणि हे जे आहे हे त्या ट्रेडचं मार्जिन आहे फ्युचरचं, त्यामुळे फंड ब्लॉक आहे. आणि नेट बॅलन्स आता 1,17,000 जो आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो आता आपण रिटर्न कॅल्क्युलेट करूया. ओके, माझा ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे 80K. माझं ओपनिंग कॅपिटल होतं 245K. इंटू 100 अगर करतो ना आपण मित्रांनो, तर ग्रॉस प्रॉफिट आपला झालेला आहे 33%. आणि आपण आता एकदा नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करून करूया. ओके, नेट प्रॉफिट नेट आपल्या हातात प्रॉफिट आलेला आहे 63.5 इंटू ओपनिंग कॅपिटल 245K इंटू 100 चार्ज करतो ना मित्रांनो आपण, तर हा रिटर्न जो आहे ना मित्रांनो तो 25% रिटर्न आहे मित्रांनो. 25%, नॉट अ जोक मित्रांनो. 25% रिटर्न जर वीकली बनायला लागला ना तर महिनाभरात पैसे डबल होतात आणि वर्षभरात ती अमाऊंट कुठच्या कुठे जाते. पण असं होत नाही. आपल्याला इयर टू इयर बेसिसवर, मंथ टू मंथ बेसिसवर बघायला लागतं. ॲट द एंड ऑफ द इयर आपण प्रॉफिटेबल आहोत का, आपण ॲट द एंड ऑफ द मंथ प्रॉफिटेबल आहोत का, आपण ॲट द एंड ऑफ द डे प्रॉफिटेबल आहोत का. तर माझी काय स्ट्रॅटेजी असते ना, बेसिकली मला पहिला ट्रेड प्रॉफिटेबल करायचा असतो, त्यानंतर मला तो डे ग्रीनमध्ये क्लोज करायचा माझा प्रयत्न असतो. डे ग्रीनमध्ये क्लोज झाले ना, बाय डिफॉल्ट आपला वीक ग्रीनमध्ये क्लोज होतो आणि बाय डिफॉल्ट आपला मंथ ग्रीनमध्ये क्लोज होतो. तर तुम्ही लक्षात घ्या. आणि होऊ शकतं आता लास्ट वीक माझा खूप छान होता, नेक्स्ट वीक माझा बॅड असू शकतो, बॅड पॅच माझा असू शकतो. या वीकमध्ये जसे आपले 4 प्रॉफिट आणि 1 लॉस होता, नेक्स्ट वीकमध्ये असं असू शकतं 4 लॉसेस होतील आणि 1च प्रॉफिट होईल. तर ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला लागते, म्हणून आपण मंथली बेसिसवर आणि इयरली बेसिसवर रिटर्न कॅल्क्युलेट करतो. ओके, सो मी तुम्हाला P&L शेअर केलेला आहे. आता आपण P&Lहून शिफ्ट होऊया. माझा नेक्स्ट वीकचा व्ह्यू काय असेल, नेक्स्ट वीक मार्केट कुठे जाऊ शकतं, डेली चार्ट, विकली चार्ट, मंथली बेसिसवर काय टार्गेट असू शकतात बँक निफ्टीचे, तर आपण ते चार्टवर बघूया. चला मी तुम्हाला आता चार्टवर घेऊन जातोय. तर आपण झिरोदाच्या डॅशबोर्डवर पुन्हा एकदा आलेलो आहोत. तर इथून तुम्ही बँक निफ्टीचा डेली चार्ट लावू शकता. डेली विकली टाईम फ्रेम इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता, बघू शकता डेली, विकली, 5 मिनिट, 15 मिनिट, आणि इथून हा चार्ट तुम्ही मोठा करू शकता. मी चार्ट ऑलरेडी लावून ठेवलेले आहे मल्टिपल टाईम फ्रेममध्ये.
तुम्ही बघू शकता. ओके, तर आता आपण बँक निफ्टीचा आधी वीकली चार्ट बघूया. हा बँक निफ्टीचा वीकली चार्ट आहे. ही आहे आपली जानेवारीची फर्स्ट वीकची कॅन्डल, म्हणजे जानेवारीची लास्ट वीक जो झाला त्याची कॅन्डल, आणि ही डिसेंबरची कॅन्डल आहे. तर डिसेंबरची कॅन्डल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. डिसेंबरची जी कॅन्डल आहे ना, ही बुलिश कॅन्डल बनलेली होती आणि बँक निफ्टीने पुन्हा एकदा एक ऑल टाइम हाय लावला होता. त्या कॅन्डलचा हाय होता 48,636 आणि लो अराउंड 47,400 होता, बरोबर. त्यानंतर लास्ट वीकमध्ये जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये काय झालं, फर्स्ट वीकमध्ये हाय लावल्यानंतर थोडंसं सेलिंग प्रेशर आलं होतं बँक निफ्टीवर. सेलर्सने ट्राय केलं बँक निफ्टीला ऑल टाइम हायपासून खाली नेण्याचा, ड्रॅकडाऊन करण्याचा, पण बँक निफ्टीने पुन्हा एकदा 47,500च्या अराउंड 480-500च्या अराउंड लो लावून, जो प्रिव्हियस लो होता लास्ट वीकचा, त्या लोला 40-50 पॉईंटचा सपोर्ट घेऊन बँक निफ्टीने पुन्हा बाउन्स बँक करून पुन्हा क्लोजिंग बँक निफ्टीची 48,200च्या अराउंड आली, 150 to 200. तर बँक निफ्टीने एक दोजी काइंड ऑफ कॅन्डल ब्रेक बनवलेली आहे. आणि ही जी कॅन्डल आहे मित्रांनो, ही वीकली कॅन्डल, ही इनसाइड कॅन्डल तयार झालेली, ही एक इनसाइड कॅन्डल आहे. इनसाइड कॅन्डल इन द सेन्स एक मोठी कॅन्डल बनलेली असते, त्याच्या अंडर एक कॅन्डल बनते, त्याला इनसाइड कॅन्डल. ह्या कॅन्डलच्या मध्ये जी छोटी कॅन्डल बनलेली तिला इनसाइड कॅन्डल म्हणतात. तर ह्या जे इनसाइड कॅन्डल जे आहे, त्या डिसेंबरची जी लास्ट वीकची कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा हाय ज्यावेळेस ब्रेक करेल ना, तर बँक निफ्टी तिथून पुढे अजून 500 ते 800 पॉईंटचा मूव माझ्यानुसार दिलेला पाहिजे, जो माझा पास्ट अनुभव आहे, जो मी मागे बघितलेला चार्ट पॅटर्न टेक्निकली जसा वर्क करतो, तर त्यानुसार. तर हा होता वीकली व्ह्यू. तर आपण डेली बघूया, डेलीचा चार्ट पॅटर्न बघूया. तर डेलीच्या चार्ट पॅटर्नवर पण बघू शकता मित्रांनो तुम्ही. डेलीमध्ये एक इंटरेस्टिंगली ट्रेंड लाईन तयार झालेली होती बँक निफ्टीच्या पॅटर्नवर. बघू शकता, मी तुम्हाला एक ट्रेंड लाईन दाखवतो ड्रॉ करून. इथून मी ट्रेंड लाईन सिलेक्ट करतो. तर हे जे 4-5 दिवस बँकने खाली होल्ड करत होतं ना मित्रांनो, इथे हे सगळे जे हाय आपण टच केले ना, तर बँक निफ्टीने एक ट्रेंड लाईन तयार केलेली होती डेली बेसिसवर. 1, 2, 3, 4, 5 दिवस ट्रेंड लाईनच्या आतच बँक निफ्टी सर्वाईव्ह करत होतं. आणि ती ट्रेंड लाईन जशी ब्रेक केली, तिच्यावर क्लोजिंग आली, तर बँक निफ्टी पुन्हा बाउन्स बँक करून 48,200चा क्लोजिंग दिलेला आहे. तर बँक निफ्टीचा डेली चार्ट पॅटर्न पण टेक्निकली ट्रेंड लाईन ब्रेक करून मुवमेंट देण्यासाठी तयार आहे. तर मंडेला आपण मे बी सम गॅप अप बघू शकतो, किंवा जर फ्लॅट जरी ओपन झाला बँक निफ्टी त्या लेवलला सस्टेन केलं, तर आपण बँक निफ्टीचा ऑल टाइम हाय पुन्हा बघू शकतो, मे बी मंडे और ट्यूजडेमध्ये. आणि नेक्स्ट वीकचं टार्गेट माझं 49,200च्या अराउंड असेल. 600, 700, 800 पॉईंटची मूव मी एक्सपेक्ट करतोय. आय कॅन बी 100% रॉंग, कारण मार्केटमध्ये काही न्यूज फ्लॅश. बँक निफ्टी मे बी खाली येऊ शकतं, किंवा बँक निफ्टी तिथल्याच लेवलला कन्सॉलिडेट करून ती जी मूव या वीकमध्ये एक्सपेक्ट करतोय ती त्याच्या पुढच्या वीकमध्ये येऊ शकते. ओके, डेली पॅटर्नवर पण चांगलं दिसते. आता मंडेला आपण काय ट्रेड घेऊ शकतो ते मी तुम्हाला दाखवतो. बँक निफ्टीचा 15 मिनिटचा हा मी चार्ट लावलेला आहे. बँक निफ्टीचा 15 मिनिटच्या चार्टवर पण एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. हे डॉट्स आपण ज्यावेळेस कनेक्ट करतो ना, मल्टिपल डॉट्स, हे डॉट्स मी कनेक्ट करतोय. ओके, ही बँक निफ्टीची एक ट्रेंड लाईन बघू शकता मित्रांनो तुम्ही. 15 मिनिटची जी ट्रेंड लाईन आहे ही बघू शकता. इथे बँक निफ्टी ह्या 28 तारखेपासून ह्या ट्रेंड लाईनच्या खाली सस्टेन करतं. एकदा ब्रेकआउट दिलं, पण पुन्हा अल्टिमेटली प्रॉफिट बुकिंग आली खाली. पण फ्रायडेचं जे सेशन होतं सेकंड हाफमध्ये 1:30-2 वाजेनंतर असे काही स्पाईक आलं, बायर्सनी पुन्हा एकदा एंट्री केली, बायर ह्यूज व्हॉल्यूममध्ये आले आणि बँक निफ्टीला 48,200च्या अराउंड पुन्हा घेऊन गेलेले. सो मंडेला आयदर मार्केट गॅपअप होऊ शकतं, आणि जर गॅपअप नाही झालं, जर फ्लॅट ओपन होऊन इथेच सस्टेन केलं 48,100 ते 48,250च्या अराउंड, तिथे सस्टेन केलं 10-15 मिनिटात, तर तुम्ही ATMचा कॉल घेऊ शकता. बँक निफ्टीचं पुढचं टार्गेट राऊंड नंबर 48,500 आणि ऑल टाइम हाय ब्रेक करण्याचा असेल. आणि ऑल टाइम हाय ब्रेक करून पुन्हा रिट्रेस करून सस्टेन केलं, तर तुम्हाला मे बी 49,000 विदिन 1 or 2 days और विदिन नेक्स्ट वीक एक्सपायरीपर्यंत, बुधवारपर्यंत तुम्हाला दिसू शकतं. हा होता आपला बँक निफ्टीचा व्ह्यू. आता आपण निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीचा चार्ट, हा वीकली निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. निफ्टीचा चार्ट तर सुपर बुलिश आहे मित्रांनो, म्हणजे अशी रॅली फार कमी होते. एक्स्ट्रा ऑर्डिनरी मूव्ह केलेलं आहे बँक निफ्टीने नॉनस्टॉप. म्हणजे तुम्ही बघू शकता सर्व ग्रीन कॅन्डल, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झालेले आहेत. 18,800चा जो लो लावला, त्यानंतर बँक निफ्टी 50 आज 21,800, ऑलमोस्ट 3,000 पॉईंटची रॅली मूव्ह केलेली, आणि विदाउट रिट्रेसमेंट. एकही वीकली कॅन्डल तुम्ही बघाल ना, प्रिव्हियस वीकच्या कॅन्डलला लोला ब्रेक नाही केलेलं आहे. सो जे बायर आहेत ना, ती पोझिशन कॅरी करतायत, बायर ॲड ऑन होत चाललंय. अजून बँक निफ्टी 50चा पण व्ह्यू माझा बुलिश आहे. आणि निफ्टी 50चे माझे वीकली टार्गेट 22,000 आणि 22,000च्या वर आपण निफ्टी 50ला बघू शकतो. निफ्टी 50ने पण एक दोजी काइंड ऑफ कॅन्डल आणि इनसाइड कॅन्डल बनवलेली आहे. थोडासा तिचा वीक वर गेलेला आहे, बट ती इनसाइड कॅन्डल आपण तिला कन्सिडर करून तिचे पण आपण 21,800, 850च्या वर, तुम्हाला 830च्या वर तुम्हाला चांगले टार्गेट बघायला भेटतील. आता वीकली निफ्टीचा आपण डेली
चार्ट पॅटर्न बघूया. निफ्टीचा थोडा चार्ट पॅटर्न ना इथे डिस्टर्ब झाला होता बिकॉज ऑफ ते लास्ट वीकमध्ये अडानीची काही न्यूज होती सुप्रीम कोर्टाची अँड ऑल, त्यामुळे थोडीशी प्रॉफिट बुकिंग आली होती निफ्टीमध्ये शार्पली. बट निफ्टीने पण पुन्हा एकदा सपोर्ट घेऊन 21,500ला रिस्पेक्ट 21,800च्या अराउंड क्लोज करते. आणि जसंही तुम्ही बघाल ना, आता आपण 15 मिनिट चार्टवर बघूया मंडेला काय त्याचं टार्गेट असेल, कसं वर्क करेल. तर हा जो 15 मिनिटचा चार्ट बघताय तुम्ही, 15 मिनिटवर निफ्टीसाठी सेकंड हाफमध्ये पण क्लोजिंग बुलिश दिलेली. निफ्टीसाठी हा एक छोटासा रेजिस्टन्स आहे 21,755. 21,755च्या वर जर ब्रेकआउट केला आणि चांगली कॅन्डल सस्टेन झाली तर मे बी आपण 21,900 और 950 और सेम डे 22,000 पण बघू शकतो. निफ्टी 50 इथे फ्लॅट ओपन होऊन इथे कन्सॉलिडेट केलं या रेजिस्टन्सला, आणि जसं ब्रेक करेल तिथे तुम्ही कॉल साईडचा व्ह्यू घेऊ शकतात आणि तुम्हाला ऑल टाईम हाय पुन्हा बघायला मिळू शकतो निफ्टीचा. आणि निफ्टीचं मग नेक्स्ट टार्गेट तुम्हाला असेल पहिले ऑल टाईम हाय 21,800, देन 950 अँड देन 22,000. सो हा होता माझा नेक्स्ट वीकचा व्ह्यू. नेक्स्ट वीकचा व्ह्यू पण बुलिश आहे. मार्केट सध्या बाय ऑन डीप आहे, मार्केट बायर्स आहे, मार्केट बुलिश आहे. कृपया मार्केटला सेल करायचा प्रयत्न करू नका. सेल गेला तर कमी क्वांटिटीत करा आणि तुमचा लॉस हिट होत असेल तर त्याला हिट करा. सध्या मार्केट बुलिश आहे. ज्यावेळेस सेलिंग दाखवेल त्यावेळेस आपण त्याला सेल पण ट्रॅक करू. आणि मित्रांनो, हा ॲनालिसिस नंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी डेली यूट्यूब लाईव्ह चालू केलेला आहे 1 तारखेपासून. मी मॉर्निंगला 1-1.5 तास म्हणजे साधारणतः 9 ते 10:30 पावणे 11 आणि सेकंड हाफ 1 ते 3:30च्या दरम्यान मी यूट्यूब लाईव्हवर असला. आपण तिथे लाईव्ह ट्रेडिंग करणार आहोत. मी कसे माझे ट्रेड घेतो, मी कशी माझी पोझिशन मॅनेज करतो हे तुम्हाला दाखवेल. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही नक्की माझ्यासोबत यूट्यूब लाईव्ह जॉईन करा. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन ठेवायचं आहे. जसं मी लाईव्ह येईल तुम्हाला इमिडिएटली नोटिफिकेशन येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या चांगल्या कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, हे चॅनल शेअर करा. बेसिकली माझा जो मोटिव्ह आहे 2024मध्ये मी जे थंबनेल टाकलं होतं 1 जानेवारीचं, लेट्स ग्रो टुगेदर, आपण सोबत ग्रो करूया, सोबत पैसे बनवूया आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. मी हा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ थोडासा लॉंग झाला असेल बिकॉज हा माझा पहिलाच फेस व्हिडिओ, तर मला माफ करा, तुमचा मी वेळ घेतोय. बट व्हिडिओवर प्रेम दाखवा आणि हा व्हिडिओ नक्की सर्वांसोबत शेअर करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट वीकेंडला एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये, लर्निंग व्हिडिओमध्ये आणि आपल्या प्रॉफिटच्या परफॉर्मन्स. थँक्यू.